लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी चटपटी टेस्टी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग झटपट तयार होणारी सर्वांना आवडणारी मटर पनीर ब्रेड सँडविच कसं बनवायचं आहे ते पाहूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अगदी झटपट आणि 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे। वेळ जास्त लागत नाही याला। मी गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा बटर टाकलेला आहे आणि त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत। त्यानंतर थोडेसे जिरे तडतडून देऊन मग मटर टाकलेले आहेत। हे उकळून घेतलेले मटर आहेत, ताजे मटर आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही। अगदी 2 मिनिट नाही, अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपण काढून घेऊया। जास्त आपल्याला ते फ्राय करायचे नाही आहेत, थोडेसे करायचे आहेत, थोडेसे मऊ झाले पाहिजे बस। आपले मटर तयार झालेले आहेत, ते एका ताटामध्ये काढून घेऊ आणि गरम असतानाच थोडंसं त्याला क्रश करून घेऊया। एकदम असे आपल्याला अख्खे ठेवायचे नाही आहेत। आपलं पोटॅटो मॅशर असतं ना, त्याच्याने करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे, कारण ते पूर्ण बारीकही झालं नाही पाहिजे आणि अख्खं पण नाही राहिलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। त्यामध्ये आता मी आलं टाकलेलं आहे बारीक कट करून, 1 मीडियम साईजचा कांदा टाकलेला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे टाका, तुम्हाला कमी जास्त जशा आवडतील तशा। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि 200 ग्रॅम पनीर टाकलेलं आहे। तुम्ही पनीर किसून पण घेऊ शकता, थोडंसं असं हातानं चोळून थोडंसं एक जाड ठेवलं तरी छान लागते आणि किसून टाकलं तरी छान लागते, पण याची चव थोडी वेगळी लागते। मीठ टाकलेलं आहे मी चवीप्रमाणे, ऑरिगॅनो टाकलेला आहे, थोडंसं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आणि थोडेसे अगदी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि चाट मसाला टाकलेला आहे। चाट मसाला मात्र नक्की टाका, चव मस्त अशी चटपटीत येते। आणि आता हे व्यवस्थित आपण म्हणजे मिक्स करून घेऊया। तुम्ही यामध्ये ना चीजसुद्धा टाकू शकता, एकदम भारी लागते, पण एवढी गरज नाही लागत। तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही चीज पण ॲड करू शकता। हे बघा असं टेक्स्चर ठेवलेलं आहे, खूप बारीक नाही केलेलं मी। आता आपण सॉस लावून घेऊया ब्रेडला। व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण जे सारण तयार केलेलं आहे ना ते ठेवून घेऊया। खूप अगदी जास्त पण नाही भरायचं आणि खूप कमी पण नाही भरायचं, ते जास्त भरलं तर छान नाही लागत ते, त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे कमीच भरा, टेस्ट मस्त येते त्याची। आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं त्याला। गॅसवर आपण आता तवा ठेवून घेऊया। तुमच्याकडे सँडविच मेकर असेल ना तर त्यातही केले तरी खूप छान होतात आणि तव्यावर केलं तरी मस्त होतात। माझ्याकडे होतं, पण तव्यावर केलेले वेगळेच छान लागतात, म्हणून मी तव्यावर बनवलेलं आहे। थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि त्यावर आता आपण हे सँडविच ठेवून घेऊया। मस्त असं खरपूस होते आणि त्यानंतर त्याच्यावरतून आपण परत बटर लावून घेऊया। थोडंसं दाबून घेते मी आणि आता ते तयार होते तोपर्यंत आपण दुसरं सँडविच जे आहे ना ते तयार करून घेऊ। सॉस पण जास्त नका लावू, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिली सॉस पण टाकू शकता, पण ते जास्त तिखट होते, लहान मुलं वगैरे खात नाहीत, त्यामुळे आपण हे टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे। आमच्याकडे पण म्हणजे माझा मुलगा आहे ना तो जास्त तिखट नाही खात, त्यामुळे मोठा आहे तो, लहान नाही आहे, तरी पण तो तिखट जास्त खात नाही। आम्ही खातो पण त्याला जास्त नाही चालत, म्हणून मी टोमॅटो सॉस लावलेला आहे। तुमच्याकडे लहान मुलं असतील तरी टोमॅटो सॉस लावा। तुम्हाला मी आवाज दाखवते, एवढे मस्त क्रंची असे झालेले आहेत बघा, एकदम भारी झालेले आहेत। दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं। पिझ्झा कटर जर असेल ना त्याने जरी कट केलं तरी चालतं, बघू शकता तुम्ही।
आतून एकदम मस्त सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची हे सँडविच एवढं मस्त लागते, एवढं भारी लागते ना खायला. तुम्हाला जर आवडलं असेल ना तर एकदा नक्की करून पहा. आपण आणखीन एक सँडविच तयार करून घेऊया. आवडत असेल तर तुम्ही थोडंसं चीज टाकलं तरी चालेल. मस्त सेम आपण खरपूस भाजून घेऊया दोन्ही बाजूनी. बघू शकता तुम्ही किती भारी झालेलं आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच खातोच, पण मटर पनीरचं सँडविच एकदा नक्की करून बघा. भाजी वगैरे तर आपण मटर पनीरची किंवा बऱ्याच ज्या रेसिपी असतात ना त्या ट्राय करतो, पण सँडविच थोडंसं आपण कमीच वेळा बनवतो मटर पनीरचं. तर तुम्ही बनवलं जर नसेल ना, ही रेसिपी बनवली नसेल ना तर नक्की एकदा बनवून बघा. वेगळी चव लागते, छान मस्त लागते. बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. बाय.